तीर्थक्षेत्र विकासासाठी कोट्यवधींचा निधी, पण काम मात्र निकृष्ट दर्जाचं। भाविकांची श्रद्धा आणि प्रशासनाची जबाबदारी यामध्ये कुठेतरी मोठा प्रश्न उभा राहतोय। आजची बातमी थेट नाशिक जिल्ह्यातील त्रिक्षेत्र सप्तशृंगगड येथून। सप्तशृंगी गडावर सध्या घाट रस्त्याचे काम सुरू आहे, पण हे काम पाहिल्यानंतर एकच प्रश्न पडतो, हा विकास आहे की निष्काळजीपणा? स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांच्या मते रस्ता पूर्णपणे निकृष्ट दर्जाने तयार करण्यात आलाय। सरळ आणि समतल असायला हवा असलेला रस्ता प्रत्यक्षात ठिकठिकाणी उंच सखल बनवण्यात आलाय। काही ठिकाणी सिमेंट निघून गेले तर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि यामुळे प्रवास करताना भाविकांना जीव मुठीत धरून जावं लागतं। ही केवळ निष्काळजीपणा नाही तर भाविकांच्या जीवाशी खेळ आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे। दरम्यान या गंभीर प्रकरणाची दखल घेत नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या लेखी अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले। या निवेदनात स्पष्ट मागणी करण्यात आली आहे, या कामाची सखोल चौकशी करा, दोषींवर कठोर कारवाई करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा रस्ता तात्काळ दुरुस्त करा। तसेच संबंधित ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे। महायुती सरकारने या तीर्थक्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिलाय, पण जर तोच निधी अशा प्रकारे वाया जात असेल तर हा विकास कोणासाठी? आता सर्वांच्या नजरा प्रशासनाच्या निर्णयाकडे लागल्यात। श्रद्धेचा मार्ग सुरक्षित होणार का की निष्काळजीपणाचाच प्रवास सुरू राहणार? गिरडा वार्ता न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी राहुल पोटे, सप्तशृंगीगड, नाशिक।